तर मैत्रिणींनो, मी मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण ब्लाउजला गोट कशा पद्धतीने मारायचा, म्हणजे ब्लाउजला जी पट्टी असते गोट पट्टी ती कशी तयार करायची। आणि खूप जण मैत्रिणींची कमेंट असते की गोट उलटा पडतो आणि तो उलटा पडू नये कोणते ट्रिक यूज करायच्या, त्याच पद्धतीने गोट कशा पद्धतीने आला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप छोटासा आहे आणि मी कशा पद्धतीने गोट मारते ब्लाउजला आणि तुम्हाला दाखवते। मी ब्लाउज रेडी करून घेतलेला आहे, फक्त ब्लाउजच्या स्लीव्ज आणि गोट आणि फिटिंग बाकी। तर पाहू शकता मैत्रिणींनो, मी ब्लाउज रेडी करून घेतलेला आहे। हे पाहू शकता, मी हा आपला रोज रेग्युलर यूजचा ब्लाउज आहे आणि मी कटोरी वगैरे सगळं करून घेतलेलं आहे, शोल्डर जॉईन करून घेतलेले आहे। आता आपल्याला ब्लाउजला गोट लावायचा आहे। आता गोट कशा पद्धतीने लावायचा किंवा मारायचा, बरोबर की नाही, तो खूप सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवते अगोदर। तर पहा मैत्रिणींनो, मी ब्लाउज रेडी करून घेतलेला आहे। ब्लाउजची फिटिंग आणि गोट आणि स्लीव्ज एवढं बाकी आहे। तरीही मला असं वाटलं की तुम्हाला पण हा व्हिडिओ समजला पाहिजे, ब्लाउज कशा पद्धतीने ब्लाउजला गोट मारायचा आहे किंवा लावायचा आहे। हा जो मापाचा ब्लाउज आहे कस्टमरचा, त्यानुसार मी ब्लाउज कटिंग करून स्टिचिंग केलेलं आहे। एकदम ब्लाउज परफेक्ट बसतो। मैत्रिणी, तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आता हा गोट कसा मारायचा आपण ते पाहूयात। जवळजवळ मैत्रिणी, मी ना सरळ पट्ट्याचा गोट मारत असते किंवा सरळ पट्ट्या गोटसाठी काढत असते। तर खूप जण मैत्रिणींची पण कमेंट होती की जी पट्ट्या आहेत तिरक्या काढल्या तर गोट छान होतो, तसं काही नसतं। मी ज्या पट्ट्या काढल्या तुम्ही पाहू शकता, मी सरळच पट्ट्या काढलेल्या आहेत आणि सरळ पट्टीतूनच मी गोट रेडी करून तुम्हाला दाखवणार आहे। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, छोटासा आहे परंतु खूप महत्त्वाचा आहे। आता मी काय करते, ज्या पट्ट्या निघालेल्या आहेत त्याला काय अगोदर स्टिचिंग करून घेते, म्हणजे एक सलग पट्ट्या आपल्याला काय करायच्यात करून घ्यायच्यात। म्हणजे ह्या पद्धतीने मी काय केलं, टेपा मारून एकाला एक ज्या पट्ट्या आहेत त्या जोडून घ्यायचं, म्हणजे घेत आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने घ्या। आणि मैत्रिणींनो, मी ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करते आणि जी कटिंग आहे ती तुम्हाला जर पाहायची असेल तर बाकीचे आपल्या चॅनलवर या। आणि तुम्ही जर हा चॅनल किंवा तुम्ही हा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल मैत्रिणींनो, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करीत जा। आणि सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्ही मी बाकीचे व्हिडिओ जे अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही ते व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की आपण ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिचिंग केला पाहिजे, ब्लाऊज फिनिशिंगमध्ये कसं यायला पाहिजे। गोट जर उलटा पडला तर ब्लाऊज खराब होतो, म्हणजे तो गोट व्यवस्थित दिसत नाही आणि आपल्याला पण शोल्डर पण म्हणजे जे ब्लाऊज आहे फिटिंग असते किंवा शोल्डर असतं, शोल्डरमधले जे प्रॉब्लेम असतात ते शक्यतो काय करायचं आहे, सावधगिरीने गोट मारायचं आहे, म्हणजे ते प्रॉब्लेम आपल्या ब्लाऊजमध्ये होत नाहीत। तर मी अशा पद्धतीने दुमडून पट्टी गोटसाठी रेडी केलेली आहे। आता ही पट्टी थोडी मी काय करून घेणार आहे मैत्रिणींनो, कट करून घेणार आहे, जेणेकरून आपण हे पहा मी काय करते, थोडी ही पट्टी कट करून घेते। आपल्याला जेवढा गोटपट्टी हवी आहे तेवढीच मी रेडी करून घेते। जवळजवळ मैत्रिणी अर्धा इंचाचीच मी गोटपट्टी रेडी करून घेते, बाकीची आहे ती कट करून टाकते। जिथपासून मी शिलाई दिलेली आहे त्याच्या बाजूने थोडी ठेवलेली आहे एक रेष आणि बाकीची सगळी कटिंग करून घेतलेली आहे। कटिंग करून का घ्यायची, जेव्हा आपण ब्लाऊजची जो गोट मारतो त्यावेळेस जे आतल्या बाजूचा जो गोट असतो त्याला फिनिशिंग येते। आणि फिनिशिंग म्हणजे जे आतला जो कपडा असतो तो गोटच्या आतमध्ये दुमडला जातो, त्याच्यामुळे तो गोट एकदम छान बसतो आणि त्या गोटला पण फिनिशिंग छान येतं। आता ही पट्टी जी रेडी केलेली आहे ती पट्टी अशा पद्धतीने आपल्याला काय करायची आहे, सर्व बाजूनी लावून घ्यायची। मैत्रिणी, तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मी काय केलेलं आहे, गोटपट्टी लावायला सुरुवात केलेली आहे। अशा पद्धतीने मैत्रिणींनो काय करायचं, सगळ्या आपल्या भागाला म्हणजे पाठीचा समोरच्या सगळ्या भागाला गोट लावून घ्यायचा आहे। आणि तो गोट लावल्यानंतर पुन्हा आपल्याला कशा पद्धतीने दुमडून घ्यायचं, तुम्ही पाहू शकता गोट कशा पद्धतीने दुमडून घ्यायचा असतो। हा एकदम व्यवस्थित आणि गोट मारताना एकदम सावकाश पद्धतीने मारायचा आहे, जेणेकरून आपल्या जी गोटची ती जे गोट आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुईने शिलाई द्यायची, जेणेकरून आपलं गोट पलटी होऊ नये यासाठी। तर ह्या पद्धतीने मी व्यवस्थित गोट मारत आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीने मी ब्लाऊजला गोट मारलेला आहे। मैत्रिणींनो, खूप छान गोट झालेला आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की मी कशा पद्धतीने आता ब्लाऊजला गोट मारलाय, सरळ पट्टीनेच ब्लाऊजला गोट मारलेला आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने ब्लाऊजला गोट मारा, खूप छान गोट तयार होतो। आणि
मुख्यत्वे हा व्हिडिओ मी रात्रीचा बनवलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एवढा क्लिअर दिसत नसेल मैत्रिणींनो. तरीही तुम्ही आपल्याला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीचे पण व्हिडिओ पाहत जा. आता हा चौकोनी गळा आहे तरीसुद्धा मी काय केलेलं आहे, गोट मारलेला आहे. कशा पद्धतीने गोट मारलेला आहे चौकोनी गळ्याला हे तुमच्या पण लक्षात आलेलं असेलच मैत्रिणींनो. आणि जे आतमध्ये जेव्हा आपण पट्टी जॉईन करतो त्यावेळेस जे कट्स असतात ते द्यायला विसरू नका. तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे त्याच्यामुळं सॉरी. आणि हे ह्या पद्धतीने आपल्या ब्लाऊजला पूर्ण गोट रेडी झालेला आहे. तर आता पाहूया आपण कशा पद्धतीने ह्या गोटची फिनिशिंग आलेली आहे. हे पाहू शकता एकदम व्यवस्थित, एकदम आतली बाजू बाहेरची बाजू गोटची एकदम छान असं आपली पायपिंग आलेली आहे मैत्रिणींनो. तुम्ही पाहू शकता, हे पाहू शकता अशी एकदम बारीक आपले गोट आलेला आहे. आणि त्याचबरोबर आतली बाजूसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये दिसते, तुम्ही पाहू शकता. एकदम छान आपला गोट आलेला आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजचे गोट मारा बरं का. खूप छान ब्लाऊज गोट मारल्यानंतर शोल्डर पण उतरत नाही शक्यतो. त्याच्यासाठी गोट हा परफेक्ट मारायचा आहे जेणेकरून आपलं ब्लाऊजचं शोल्डर उतरू नये किंवा आपल्या ब्लाऊज एकदम परफेक्ट दिसावा. आणि जर फिनिशिंग ब्लाऊजला असेल तरच कस्टमर आपल्याकडे वळतं.